हाय हॅलो नमस्कार. आज आपण माहिती बघणार आहोत विठ्ठलाच्या विटेवर उभा असलेल्या मूर्तींबद्दल. अनेक गोष्टी जाणतो, पण त्यांच्या कानातील मकर कुंडलाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या अलंकारामागे कोणता संदेश दडलेला आहे, चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. माशाच्या आकाराचे कानातले घालण्यामागे एक सुंदर कथा आहे. ही कथा भक्त आणि देव यांच्यातील अतूट प्रेम आणि भक्तीचा संगम दर्शवतो. ही कथा आपल्याला शिकवते की देव जात किंवा वर्गाचा विचार न करता प्रत्येक भक्ताची भक्ती स्वीकारतो. आपण नेहमी देवाशी भक्तिपूर्ण राहिले पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक गरीब कोळी होता जो भगवान विठ्ठलाचा मोठा भक्त होता. एके दिवशी तो देवाला आपला मासा अर्पण करण्यासाठी मंदिरात गेला, परंतु मंदिरातील पुजारी आणि उच्च जातीच्या लोकांनी त्याला थांबवले, कारण तो कोळी होता आणि देवाला मासे अर्पण करणे योग्य मानले जात नव्हते. तो कोळी बाहेर निराश होऊन उभा होता आणि त्याने देवाला प्रार्थना केली की त्यांना त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांचे अर्पण स्वीकारावे. त्या कोळ्याची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान विठ्ठल मंदिरातून बाहेर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला विचारले की त्याला काय हवे आहे. कोळ्याने आपली अडचण सांगितली आणि म्हणाला की त्याला आपला मासा देवाला अर्पण करायचा आहे. त्या कोळ्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठलांनी त्यांचा मासा आपल्या कानात कर्णभूषण म्हणून घातला. या घटनेनंतर भगवान विठ्ठल मकर कुंडले धारण केलेले दाखवले जातात, जे भक्त आणि देव यांच्यातील प्रेम आणि समानतेचे प्रतीक आहे. श्री भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराची जी कुंडले असतात त्यांना मकर कुंडले म्हणतात. ही कुंडले मकर एक जलचर सुसरीसारखी किंवा माशाच्या आकारासारखी आहे. या पौराणिक चिन्हाचे प्रतीक आहे, जी ईश्वरी तेज, सामर्थ्य आणि सर्वसमावेशकतेची ओळख देतात. विष्णू स्वरूप म्हणून भगवान विठ्ठल हे श्री विष्णूंचेच रूप मानले जातात. प्राचीन काळापासून विष्णू आणि देवी देवतांच्या मूर्तींवर मकर कुंडले कोरण्याची परंपरा आहे. ही कुंडले दर्शवतात की परमेश्वर आपल्या भक्तांमध्ये जात पात किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव करत नाही. मासा जसा पाण्यात विचलित न राहता आपल्या गतीने राहतो, तसेच भक्तांचे मन ईश्वराच्या चरणी स्थिर राहावे असा आध्यात्मिक अर्थ यामागे सांगितला जातो. विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक पौराणिक कथा चला तर आपण जाणून घेऊया. भगवान विठ्ठल, ज्यांना भाविक विठोबा, पांडुरंग, विठुराया असेही म्हणतात. भगवान विठ्ठल हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. धार्मिक श्रद्धेनुसार विठ्ठल हे भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचेच रूप मानले जाते. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायासाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. वैदिक पंचांगानुसार ही एकादशी 25 जुलै रोजी येत आहे. या निमित्त लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर वारी करतात. भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात. यावेळी मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे विठुरायाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल का आहेत? आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज आपण यांचे धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी फार कमी लोकांना माहीत आहे. तर बघा, हिंदू धर्मात भगवान विठ्ठलाचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. विठ्ठल एका विटेवर उभे आहेत. विठ्ठलाची सर्वात वेगळी ओळख म्हणजे दोन्ही हात कमरेवर ठेवलेली मुद्रा. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचे तेजस्वी आणि प्रसन्न स्वरूप भक्तांना आकर्षित करते. डोक्यावर सुंदर मुकुट आहे. कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारांपैकी एक मानली जातात. गळ्यात हार, वैजयंतीमाला आणि इतर दागिने आहेत. अनेक शास्त्रीय वर्णनांमध्ये विठ्ठलाच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह आणि कौस्तुभमणीचा उल्लेख आढळतो. त्यापैकी एक म्हणजे भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात दिसणारे दागिने. अनेकदा माशाच्या आकाराचे वाटतात, मात्र यामागील धार्मिक महत्त्व काय?
मान्यतेनुसार भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, जी विष्णूच्या अलंकारांपैकी एक मानली जातात. धार्मिक शिल्पकलेनुसार त्यांना मकर कुंडले असे म्हणतात. मकर हा हिंदू पुराणातील एक पौराणिक जलचर प्राणी आहे. काही कलाशैलींमध्ये त्याचे रूप मासा, मगर आणि इतर जलचरांच्या मिश्र स्वरूपात दाखवले जाते. त्यामुळे सामान्य भक्तांना ही कुंडले माशाच्या आकाराची वाटू लागतात. भगवान विष्णूंच्या अनेक मूर्तींप्रमाणेच विठ्ठलालाही विष्णूचे स्वरूप मानले जाते. मकर कुंडले ही दैवीतेच संरक्षण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात. जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे ती सृष्टी, जीवन आणि समृद्धीचेही प्रतीक मानली जातात. प्राचीन भारतीय शिल्पकार आणि मंदिर परंपरेत विष्णू, कृष्ण आणि इतर अनेक देवतांना मकर कुंडले घातलेली दाखवण्याची परंपरा आहे. मकर कुंडले म्हणजे काय? भगवान विठ्ठलाच्या मकर कुंडलाची रचना काही मूर्तींमध्ये माशासारखी दिसते. त्यामुळे लोक त्यांना माशाचे कानातले म्हणतात. परंतु धर्मशास्त्रीय आणि शिल्पकलेच्या दृष्टीने त्यांचे योग्य नाव मकर कुंडलच हेच आहे. धार्मिक श्रद्धेनुसार पंढरपूरचे विठ्ठल हे भगवान विष्णूंचे रूप असल्याने त्यांच्या कानातील ही कुंडले विष्णूंच्या पारंपरिक अलंकाराचा अविभाज्य भाग मानला जातो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच आध्यात्मिक धार्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील करा. तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देतो. आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.